नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापिका सोनाली लिमये आज या व्हिडिओद्वारे मोटिवेशन थिअरी एक्सप्लेन करणार आहे. या थिअरीचे नाव आहे अब्राहम मॅस्लोज नीड हायरार्की थिअरी ऑफ मोटिवेशन. यालाच मराठीमध्ये श्रेणीबद्ध गरजांचा सिद्धांत असेही म्हणतात. वी ऑल नो दॅट मोटिवेशन इज सायकोलॉजिकल कन्सेप्ट. सो फ्रॉम दिस पॉइंट ऑफ व्ह्यू, in every business organization, every employee or worker having their own needs and requirements. कोणत्याही व्यवसाय संस्थेत कार्य करत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याच्या काही ना काही गरजा आणि अपेक्षा या असतातच. नोकरीच्या ठिकाणी आपल्याला आपल्या अपेक्षेनुसार काम मिळावे, अपेक्षित पगार मिळावा, या तर बेसिक रिक्वायरमेंट्स असतातच. पण त्याचबरोबरीने कर्मचाऱ्यांच्या इतरही गरजा लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतःचं असं अस्तित्व निर्माण व्हावं असं वाटत असतं किंवा आपल्या कार्याची योग्य दखल घ्यावी, त्याप्रमाणे प्रमोशन, शाबासकी, अवॉर्ड्स, रिवॉर्ड्स किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या स्किल्स किंवा नॉलेजचा फायदा जर व्यवसाय संस्थेने करून घेतला तर कर्मचाऱ्यांना नक्कीच त्यातून प्रोत्साहन मिळते आणि कर्मचारी अधिकाधिक चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात. या सर्व गोष्टींचा आणि मानवी मनाचा विचार करून अब्राहम मॅस्लो यांनी मानवी गरजांची श्रेणीबद्ध रचना करून हा सिद्धांत मांडलेला आहे. तत्पूर्वी अब्राहम मॅस्लो हे कोण आहेत यांची आपण आधी थोडक्यात माहिती करून घेऊयात. अब्राहम मॅस्लो यांचा जन्म 1908 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी झाला. ही वॉज फेमस अमेरिकन सायकोलॉजिस्ट, म्हणजेच अमेरिकेतील एक प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी 1943 साली अ थिअरी ऑफ ह्युमन मोटिवेशन हा सिद्धांत मांडला. त्यानंतर त्यांनी 1954 मध्ये मोटिवेशन अँड पर्सनॅलिटी हे पुस्तक देखील लिहिले. आता आपण अब्राहम मॅस्लो यांनी जो सिद्धांत मांडला आहे त्याची माहिती घेऊया. आता तुम्ही ही स्लाईड बघतच असाल. या स्लाईडमध्ये जवळजवळ सगळेच पॉईंट्स कव्हर झालेले आहेत. या स्लाईडमध्ये सगळ्यांना दिसतच असेल की मॅस्लो यांनी मानवी गरजांची जी श्रेणीबद्ध रचना केली आहे त्याला एक पिरॅमिड शेप दिलेला आहे. त्यानुसार प्रायमरी नीड्स या सगळ्यात बेसलाईनमध्ये आहेत आणि त्यानंतर जसजशा गरजा वाढतील त्याप्रमाणे अपवर्ड डायरेक्शनमध्ये सिक्वेन्स मांडलेला दिसतो. आणि पिरॅमिडच्या टॉपमोस्ट लेवलला मानवी गरजा पूर्ण होत असताना एक सर्वोच्च गरज आत्मविकासाबाबत त्यांनी दिली आहे, ज्याला आपण सेल्फ ॲक्च्युअलायझेशन नीड असं नाव बघत आहोत. या सर्वच घटकांची आपण आता सविस्तर माहिती घेऊया. फ्रॉम बॉटम टू टॉप याप्रमाणे मानवी गरजांचा अभ्यास करता येतो. त्याप्रमाणे सगळ्यात पहिली गरज म्हणजे प्रायमरी अँड सायकोलॉजिकल नीड, ज्याला आपण प्राथमिक गरजा असंही म्हणतो. आता ह्या गरजा म्हणजे नेमक्या कोणत्या असतील तर ह्याचं उत्तर आहे बेसिक नीड्स ऑफ एव्हरी ह्युमन बीइंग. म्हणजेच इकॉनॉमिक्समध्ये आपण आजपर्यंत जे शिकत आलेलो आहोत की मानवाच्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, शारीरिक आणि भावनिक गरजा, इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर फूड, शेल्टर, क्लोथ्स ॲज वेल ॲज फिजिकल अँड सायकोलॉजिकल नीड्स ऑफ एव्हरी ह्युमन बीइंग, या सर्व गरजांचा समावेश ह्यामध्ये होतो. कारण मॅस्लो यांच्या मते जोपर्यंत मानवाच्या या प्राथमिक गरजा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो एका तणावाखाली किंवा प्रेशरमध्ये कार्य करत असतो. पण जसजशा त्याच्या गरजा पूर्ण होत जातील त्याप्रमाणे त्याचे एक समाधान होते आणि एक प्रकारचा आत्मविश्वास वाढू लागतो आणि त्यामुळे त्याच्या कामकाजावर अधिक चांगल्या प्रकारे तो कॉन्सन्ट्रेट करू शकतो. त्याच्यामुळे त्याच्या ह्या बेसिक नीड्स ज्या आहेत त्या पूर्ण होणं खूप गरजेचं आहे. बट
as we all know that human needs are endless. If one need fulfilled, then another need created. Okay, so from this point of view second need arises. म्हणजेच जी दुसरी गरज आहे ती निर्माण होते, ती आहे सेफ्टी नीड्स, ज्याला आपण सुरक्षाविषयक गरजा असेही म्हणतो. जेव्हा प्रायमरी किंवा बेसिक नीड्स फुलफिल होतात त्यानंतर प्रत्येक व्यक्ती सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करताना दिसतात. आता या गरजांमध्ये नेमकं काय काय येतं, तर या गरजांमध्ये स्वतःविषयी, कुटुंबाविषयी, नोकरीविषयक, आर्थिक, व्यावसायिक किंवा हेल्थ ऑर ॲक्सिडेंटल इश्यूज म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टींचा किंवा या गरजांचा समावेश सेफ्टी नीड्समध्ये येतो. बिकॉज वी ऑल नो दॅट whatever we are working or doing jobs, all this work is for future safety and security. But at the same time we can plan for future safety, but reality is that in future what exactly happened that we cannot imagine or predict. कारण भविष्यात काय होणार आहे हे आपण आत्ताच इमॅजिन करू शकत नाही किंवा प्रिडिक्शनसुद्धा करू शकत नाही. फ्रॉम दिस पॉईंट ऑफ व्ह्यू सेफ्टी नीड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ऑर्गनायझेशनल दृष्टिकोनातून विचार करता एव्हरी एम्प्लॉई नीड्स जॉब सिक्युरिटी. इफ ही गॉट जॉब सिक्युरिटी फ्रॉम दॅट टाईम ही कॅन वर्क विथ कॉन्फिडन्स and he can take good decision for organization, and it is helpful for the success of employee as well as organization. म्हणजे सेफ्टी नीड्स ह्या सुद्धा फार महत्त्वाच्या असतात. त्याच्यानंतर तिसरं जे त्यांनी सांगितलेलं आहे सोशल नीड्स, म्हणजेच ज्याला आपण सामाजिक गरजा असेही म्हणतो. प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. मॅन इज सोशल ॲनिमल. म्हणजेच काय, तर मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे समाजाने आपल्याला स्वीकारावे, आपले म्हणावे अशी प्रत्येक व्यक्तीची एक भावना असते किंवा अपेक्षा असते. ऑर्गनायझेशनल पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करताना कर्मचाऱ्यांचे एकमेकांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध किंवा कर्मचाऱ्यांच्या समूहातील चर्चा किंवा एकत्रित घेतलेले निर्णय, तसंच ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला जे मत मांडण्याचं स्वातंत्र्य असतं ते सुद्धा याच्यात महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर एकमेकांशी असलेलं त्यांचं कम्युनिकेशन, कोऑर्डिनेशन ह्या सगळ्यांचा समावेश सामाजिक गरजांमध्ये होतो. म्हणजेच इन शॉर्ट इंग्लिशमध्ये जर सांगायचं झालं तर सोशल नीड्स रेफर्स टू द नीड ऑफ लव, अफेक्शन, बिलॉंगिंगनेस, ॲक्सेप्टन्स, फ्रेंडशिप अँड सोशल सिक्युरिटी इन ऑर्गनायझेशन. त्यानंतरचा जो चौथा पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे किंवा जी महत्त्वाची गरज आहे ती आहे इस्टीम नीड्स, म्हणजेच प्रतिष्ठेच्या गरजा. जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या किंवा कर्मचाऱ्याच्या प्रायमरी सेफ्टी अँड सोशल नीड्स म्हणजे आधीच्या ज्या 3 गरजा मी सांगितल्या तर त्या पूर्ण झाल्या की ही एक चौथी गरज निर्माण होते ज्याला आपण इस्टीम नीड्स असं म्हणतो. आता या स्टेजमध्ये काय होतं तर व्यक्तींचा इगो किंवा अहंकार वाढीस लागतो. आपलं म्हणणं हेच अंतिम सत्य आहे आणि इतरांनीही फक्त आपलंच म्हणणं ऐकलं पाहिजे असं काही बुद्धिमान लोकांना वाटू शकतं. आपली सतत इतरांनी प्रशंसा करावी किंवा आपल्याला सतत सिनियर म्हणावं, तसा त्यांना मान द्यावा असं देखील काहींना वाटतं. आणि अशा कर्मचाऱ्यांचा सन्मान, कौतुक किंवा सिनियर असं म्हटल्यास त्यांचा इगो सॅटिस्फाईड होतो. म्हणजेच बऱ्याचदा काही कर्मचाऱ्यांचे इगो सॅटिस्फाईड केले तर ते व्यवसायाला जास्तीत जास्त फायदा करून देऊ शकतात
तर त्याच्यामुळे काही विशिष्ट अशा प्रकारच्या लोकांच्या बाबतीत ही एक गरज निर्माण होऊ शकते. त्यानंतरची जी गरज आहे म्हणजे जी सगळ्यात टॉपमोस्ट लेवलला असलेली महत्त्वाची गरज म्हणजे सेल्फ ॲक्च्युअलायझेशन नीड, ज्याला आत्मविकासाच्या गरजा असेही म्हणतात. इट इज द स्टेज व्हेन एम्प्लॉई रिअलाइज दॅट ही अचीव हिज पोटेन्शियल, सेल्फ फुलफिलमेंट अँड ग्रोथ. म्हणजेच या व्यक्तीमध्ये स्वतःला काहीतरी जाणीव झालेली असते. आता प्रत्येक व्यक्तीला होईल का, तर असं नाही. ही एक व्यक्तीला काहीतरी जाणीव झाल्याची किंवा आपण असं म्हणू शकतो की उपरती झाल्याची एक स्टेज आहे. प्रत्येक व्यक्तीला ती जाणीव होईलच असं नाही. व्यवसायात अनेक कर्मचारी कार्य करत असतात, परंतु जे लोक इतरांना समजून घेतात, सांभाळून घेतात किंवा त्यांच्या एक विशिष्ट ज्या काही सक्सेसचे लिमिट्स असतात किंवा आपण म्हणू शकतो की त्यांनी जे काही ठरवलेलं असतं ते अचीव झालेलं असेल की मग ही स्टेज निर्माण होते. त्यामुळेच याचा अर्थ काय आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बाबतीत ही जी गरज आहे ही पूर्ण होईलच असं नाही. पण ह्याच्यामध्ये बेसिक काय आहे तर ही एक प्रकारची स्टेज आहे व्यक्तींच्या बाबतीतली. याच्यात आपण असं म्हणू शकतो की इट इज द स्टेज व्हेन एम्प्लॉई अचीव. म्हणजेच काय तर एम्प्लॉईने सगळं काही अचीव केलेलं असतं, त्याचं पोटेन्शियल जे काही आहे ते त्यांनी दाखवलेलं असतं, त्याला पूर्ण यश मिळालेलं असतं, त्याची एक्सपेक्टेड जी काही ग्रोथ आहे ती पण झालेली असते. म्हणून असं विशिष्ट कर्मचाऱ्यांच्या बाबतीतच ही एक लेव्हल असू शकते किंवा अशी गरज असू शकते. म्हणजेच ह्या गरजेमध्ये काय आहे तर त्या व्यक्तीला स्वतःबद्दल खरी जाणीव झालेली असते आणि त्या दृष्टीने स्वतःचा विकास घडून यावा यासाठी ते प्रयत्न करत असतात. आता ह्याच्यामध्ये काय होतं की व्यक्तीला कार्यक्षमतेची आणि शक्तीची पूर्ण कल्पना येण्याची ही एक अवस्था असते. त्याच्याकडे असलेले जे काही स्किल्स असतील, नॉलेज असतील, त्याचा जास्तीत जास्त वापर करून इंटरनल सॅटिस्फॅक्शन म्हणजेच अंतर्गत समाधान मिळवण्याचा ही व्यक्ती प्रयत्न करत असते. त्यामुळे मॅस्लो यांनी या गरजेला जीवन साफल्याची गरज असेही म्हटलेले आहे. त्यामुळे ही जी सर्वोच्च स्वरूपाची गरज आहे ती काही थोड्याच लोकांची पूर्ण होते. म्हणजेच या सिद्धांतावरून असं लक्षात येतं की नेचर ऑफ मोटिवेशन इज डिफरंट फ्रॉम एव्हरी लेवल ऑफ मॅनेजमेंट. म्हणजेच लोअर लेवल मॅनेजमेंटमध्ये जे कर्मचारी कार्यरत असतात त्यांच्या प्रायमरी नीड्स अँड सेफ्टी नीड्स फुलफिल झाल्या की त्यांना मोटिवेशन मिळते. तर मिडल लेवल मॅनेजमेंटच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर सोशल नीड्स त्यांच्या फुलफिल झाल्या की त्यांना मोटिवेशन मिळते. आणि टॉप लेवल मॅनेजमेंटला जे लोक कार्यरत असतात तर अशा लोकांना इस्टीम नीड्स आणि सेल्फ ॲक्च्युअलायझेशन नीड्स ह्या जर फुलफिल झाल्या तर त्यांना मोटिवेशन मिळते. म्हणजे वेगवेगळ्या लेवलच्या लोकांना वेगवेगळ्या लेवलचं मोटिवेशन हे एक्सपेक्टेड असतं. याचाच अर्थ काय होतो तर this theory is applicable and important for every level of management. सो विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओद्वारे मी अब्राहम मॅस्लोज नीड हायरार्की थिअरी सोप्या शब्दात एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला ही थिअरी समजली असावी. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, काही सूचना असतील तर कमेंट करा आणि माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह.
तोपर्यंत स्टे सेफ, स्टे होम. थँक्यू.